नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जे महाराष्ट्रात आणि मुंबईत चालू आहे म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणत नाहीये मी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो जन्माने ब्राह्मण आहे त्याला ब्राह्मण म्हणून बदनाम करून संपवायचा, यासाठी ज्या प्रकारे रान उठवलं जात आहे ते आत्ता अनेक जणांना आपल्या अजेंड्यासाठी आवश्यक, उपयुक्त वाटेल, तात्पुरत्या फायद्याचं वाटेल. तसं नसतं तर ब्रिगेडी भाषेमध्ये तुमचे उद्धव ठाकरे यांनी अनाजी पंत असा फडणवीसांचा उल्लेख केला नसता. अनाजी पंत म्हणजे ब्राह्मण आणि ज्याने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध किंवा मराठेशाही विरुद्ध गद्दारी केली वगैरे या अर्थाने अनाजी पंत हा शब्द वापरला जातो. तो देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरे वापरतात तेव्हा त्यांना जवळचा राजकीय फायदा दिसत असतो. आणि असा वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला धावणं हा मानवी स्वभाव आहे. प्रामुख्याने जी माणसं दीर्घकालीन कष्ट करून, मेहनत करून काहीतरी मिळवावं, उभं करावं याविषयी उदासीन असतात आणि झटपट लॉटरी लागावी, काहीतरी पटकन फायदा मिळावा यासाठी उतावळे झालेले असतात. ते अशा वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायला हिरिरीने पुढे येत असतात. मग भाजपचं लोकप्रियता वाढत असेल आणि भाजपच्या चिन्हावर निवडून येणं शक्य असेल तर विचारधारा वगैरे सगळं गुंडाळून भाजपत जाणारे सगळे पुरोगामी हे त्याच पठडीत येतात. आणि आयुष्यभर हिंदुत्व म्हणून पक्ष चालवलेला असताना मुख्यमंत्री पद झटपट मिळणार असेल तर शरद पवारांची कृपा पत्करून कमीत कमी आमदारात मुख्यमंत्री होण्याचं यश उद्धव ठाकरे सुद्धा मिळवतात. आणि त्यासाठी त्यांना दोष द्यायचं कारण नाही, हा मानवी स्वभाव असतो. जुगार म्हणजे काय असतं. आणि दुसरीकडे प्रचंड मेहनत करून दूरच्या यशाकडे, दूरगामी यशाकडे, शाश्वत टिकणाऱ्या यशाकडे वाटचाल करणारे सुद्धा लोक असतात. पण ही लोक मोजकी असतात, ती शून्यातून उभी राहतात. आणि आपण जे काय उद्दिष्ट दूरगामी ठरवलेलं आहे त्यासाठी आवश्यक तितकी किंमतही मोजायला तयार असतात. त्यासाठी यातना वेदना निमूटपणे सहन करतात. मित्रांनो, आपल्या पिढ्यानुपिढ्यांनी ज्या म्हणी तयार करून ठेवल्यात त्या मी मुद्दाम परत परत आठवण करून देत असतो. त्यापैकी एक म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. एका दगडाला तो शिल्पकार गोंजारत बसला, हा दगड, ही शिळा अप्रतिम आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम आहे म्हणून ती शिळा बदलत नसते. त्या शिळेला फार बरं वाटू शकतं की बा, ती शिळा जर संवेदनशील असेल तर त्या शिळेला, त्या दगडाला कौतुक वाटेल की हा शिल्पकार चिन्नी हातोडी असताना सुद्धा मला गोंजारत बसतोय, मला यातना होणार नाही याची त्याला काळजी आहे, म्हणून तुम्हाला तो शिल्पकार महान वाटेल. पण तो तुम्हाला दगडच ठेवतो हे लक्षात घ्या. आणि दुसरीकडे एक शिल्पकार त्या दगडातून एक मूर्ती घडवतो आणि त्या शिल्पकाराची छिन्नी हातोडी असते, तिचे घाव, ती शिळा किंवा तो दगड सहन करतो, त्यातून जी मूर्ती तयार होती ती हजारो वर्ष टिकते. एक संस्कृती, एक इतिहासाचं पुढल्या काळातलं पुरावा म्हणून उभी राहते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, झटपट यशाचे फायदे जितके दिसतात त्याच्या अनेक पटीने तोटा होत असतो. पण मुद्दा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. आणि याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या पाव शतकामध्ये 21वं शतक सुरू झाल्यापासून गेली 24-25 वर्ष ज्या शिळेवर अहोरात्र
घाव घातले जात आहेत आणि त्यातून एक देवपणाची मूर्ती आकाराला आली. आज जग तिच्या समोर नमताना दिसतंय. त्या मूर्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे, ज्याला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नालायक ठरवण्यासाठी हजारोच्या संख्येने जगातले लोक, टीकाकार, छिन्नी हातोडा घेऊन त्याला छिन्न विच्छिन्न करायला मोदीला पुढे आले होते. तो गुजरातमधून नष्ट झाला नाहीच, तो पुढे भारताचा पंतप्रधान झाला आणि आज जगभर जागतिक नेता म्हणून मान्यता मिळवतोय. त्याचं हे सगळं श्रेय जे आहे हे त्या शिल्पकारांना आहे ज्यांनी अनन्वित घाव घालून, छिन्नी हातोडा वापरून मोदी नावाची एक देवासारखी पुजली जाणारी जगभर मूर्ती तयार केली. देव घडवला जात असतो, नाहीतर तोच नरेंद्र मोदी हा संघामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता, स्वयंसेवक म्हणून, सामान्य म्हणून काम करत होता. सायकलने फिरत होता, एसटीने फिरत होता, खांद्याला झोळी लावून फिरत होता. आणि असाच एक दिवस त्याला उचलून मुख्यमंत्रीपदी बसवला, ज्याला साधा आमदार म्हणून, नगरसेवक म्हणून अनुभव नव्हता. आणि तो अपयशी ठरणार ही अगदी सगळ्या राजकीय विश्लेषकांची खात्री होती, माझी सुद्धा होती, मी नाकारणार नाही. एक राजकीय अभ्यासक, काय तो विश्लेषक म्हणून, काय माणूस आहे, कसा आणून बसवला कळत नाही, झालं बोळ्या वाजला भाजपचा गुजरातमध्ये, असं मी सुद्धा म्हणालेलो आहे. पण आज तो एक दगड होता. अर्थात RSS मध्ये सगळे दगड असतात, अंधभक्त असतात, स्वतःची बुद्धी वापरत नाही, ते मतिमंद असतात. हे सगळे टीकेचे घाव, छिन्नी हातोड्याचे घाव सहन करत करत तो टिकला, तिथे टिकून राहिला. या छिन्नीचा घाव इकडे दुखतो, त्या छिन्नीचा घाव तिकडे दुखतोय म्हणून रडला नाही. ते मुख्यमंत्री पद सांभाळता सांभाळता प्रशासनाचा, राजकारणाचा, राजकीय गणिताचा, समीकरणाचा अनुभव घेत 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 नरेंद्र मोदी कुठे पोहोचलाय हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. अजूनही ते घाव घालणारे आहेत, त्यांचं समाधान झालेलं नाही. त्यांना जणू काय मोदींना दुनियेतला सगळ्यात अजरामर असा राजकीय नेता बनवायचंय म्हणून ती टीका अखंड चालू आहे. आणि अशा वेळेला देशभरच्या सर्व भाषेतल्या, सगळ्या प्रदेशातल्या आणि सगळ्या विद्यापीठातल्या, सगळ्या मीडियामधल्या विद्वानांना, संपादकांना एक प्रश्न पडलाय की मोदी मोदी ठीक आहे, पण मोदी नंतर काय? ज्या वेळेला मोदी संपेल तेव्हा काय? आपले महाराष्ट्रातले सर्वात बुद्धिमान संपादक निखिल, आपला सॉरी कुमार केतकर, त्यांनी तर भविष्यवाणी करून टाकली, ज्या दिवशी मोदी सत्तेवरून जाईल किंवा मोदी संपेल त्या दिवशी भाजप शिल्लक उरणार नाही. केतकर एक गोष्ट विसरतात की संघाने मोदीला घडवलेला नाही, संघाने एक स्वयंसेवक तयार केला. तुमच्यासारख्या शिल्पकारांनी, छिन्नी हातोडे होऊन घाव घालणाऱ्यांनी नरेंद्र मोदी नावाचं एक दैवत भारतीयांसाठी आणि संघाच्या स्वयंसेवकांसाठी, हिंदुत्वासाठी उभं केलं. आणि त्याच्यानंतर काय याची चिंता करत करत केतकर सुद्धा एक नवा मोदी घडवत आहेत. केतकर किंवा केतकर यांच्यासारखे अनेक सेक्युलर विचारवंत, बुद्धिमंत, टीकाकार, निंदक आज महाराष्ट्रामध्ये एक नवा नरेंद्र मोदी घडवत आहे. अजून ती शिळा ओबड धोबड आहे, अजून तिला नेमका दैवत्वाचा आकार आलेला नाही, पण त्यातून देव घडू शकेल असा एक ओबड धोबड आकार तयार झालाय. त्याला आज जग नरेंद्र मोदी म्हणायला तयार नाही, दुसरा नरेंद्र मोदी, पुढचा नरेंद्र मोदी असं म्हणायला तयार नाही. ते चिंता करतायत की मोदी गेला तर पुढचा कोण असेल, नाहीतर भाजप संपेल. ही चिंता भाजप विरोधकांना जास्त आहे, म्हणून मोदी नंतर कोण, ही चर्चा तावातावाने, आवेशात आणि जोरदार चालू असते. पण हेच मूर्ख लोक मिळेल तो दगड शोधतात
संघातला एखादा कोपऱ्यात पडलेला दगड शोधतात आणि त्याच्यावर छिन्नी हातोडा असा चालवायला लागतात की आपण एक नवा नरेंद्र मोदी घडवतोय याचं त्यांना भान नसतं. आणि म्हणून गुजरात मधून निघालेला नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान होऊन जागतिक नेता होऊन बसला. त्याच्या जागी कोण ही चिंता करताना तुम्ही आपली छिन्नी हातोडी कुठे वापरता इकडे तुमचं लक्ष राहिलेलं नाही. पण तरीही ती छिन्नी हातोडी चालवताना तुम्ही एक जो ओबड धोबड आकार तयार केलाय त्याचं नाव नरेंद्र नाही तर त्याचं नाव देवेंद्र आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन असो की आणखीन काय आरोप असोत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हा गेली 10 वर्ष अखंड अशा निंदक टीकाकार पुरोगामी सेक्युलर लोकांचा, शिल्पकारांचा टार्गेट झालेला आहे. पण ते टार्गेट करता करता ज्याला एक वकील, एक नगरसेवक आणि एक महापौर एका नागपूर सारख्या शहराचा एवढाच अनुभव ज्याच्या गाठीशी होता आणि 1-2 टर्मचा आमदार एवढाच अनुभव ज्याच्या गाठीशी होता, अशा देवेंद्र फडणवीस नावाच्या एका ओबड धोबड दगडाला, शिळेला आपण टीका करण्या इतक्याच लायकीचा मुख्यमंत्री बनवून टाकलं. वसंतराव नाईक यांच्या नंतर म्हणजे 74 नंतर जवळजवळ 40-45 वर्षानंतर महाराष्ट्राला आपली टर्म पूर्ण करणारा पहिला मुख्यमंत्री मिळाला आणि त्याचं श्रेय या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकाकाराला आहेत. हे देवेंद्र फडणवीस बिचारे कधी बोलणार नाहीत. पण कुमार केतकर किंवा तत्सम जे टीकाकार आहेत, जे देवेंद्र फडणवीस नावाचा नरेंद्र मोदी नवा घडवत आहेत, असे शिल्पकार आहेत की त्यांना माहिती नाही की आपण महाराष्ट्रामध्ये एक पुढचा नरेंद्र मोदी घडवतोय. उद्या नरेंद्र मोदी विश्रांती घ्यायचं ठरवतील, निवृत्त व्हायचं ठरवतील, बाजूला व्हायचं ठरवतील, तेव्हा भाजप आणि भारताला एक नवा पंतप्रधान पाहिजे आहे जो मोदींच्या पठडीतला असेल आणि मोदींइतका खंबीर प्रशासक असेल. तो घडवण्याचं काम आपणच करतोय हे ज्यांना अजूनही कळलेलं नाही, नेमके तेच लोक महाराष्ट्रामध्ये दुसरा नरेंद्र मोदी घडवत आहेत. विचित्र आहे ना मित्रांनो, केवढा भाऊ तोरसेकर किती विरोधाभासी बोलतो असं तुम्हाला वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. पवार 4 वेळ मुख्यमंत्री झाले पण त्यांना एकही टर्म पूर्ण करता आली नाही. देवेंद्र फडणवीस 2.5 दिवसाची एक टर्म सोडली तर पहिली टर्म पूर्ण 5 वर्ष केली त्यांनी आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 1 वर्ष झालंय, कारभार करतायत, प्रचंड बहुमत मिळवतायत आणि त्यांच्याकडे पुढला पंतप्रधान म्हणून बघितलं जातंय. अगदी इथल्याही अनेकांना देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर बरं होईल, आमच्याकडे मराठा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशा भूमिकेतले देखील शिल्पकार आहेत. 10 दिशांनी या एका फडणवीस नावाच्या दगडावर, शिळेवर जे घाव घातले जात आहेत त्यातून एक नवा नरेंद्र मोदी तयार होतोय. हा विरोधाभास वाटेल पण ते निखळ सत्य आहे. निखळ सत्य आहे. 2002 पासून 2014 पर्यंत 12 वर्षाच्या कालखंडामध्ये गुजरात म्हणून नरेंद्र मोदींनी किती टाकीचे घाव सोसले ते आठवून बघा. आठवत नसेल तर गुगल करा. त्या तिस्ता सेटलवर्ड नावाचं नाव शोधा, हर्ष मंदर नावाचं नाव शोधा, SIT शोधा, वंजारा नावाचा DYSP शोधा, गुजरात राईट्स म्हणून सर्च मारा. हे गुगल मधून तुम्हाला ह्या सगळे हातोडे छिन्न्या मिळतील. ते टाकीचे घाव सोसत सोसत 2002 पासून 2014 पर्यंत एका मुख्यमंत्री जो दगडाचा होता त्याला एक पंतप्रधानाची मूर्ती बनवण्याचा पराक्रम मोदींच्या कट्टर टीकाकारांनी, विरोधकांनी केला.
आज जो तुम्हाला नरेंद्र मोदी दिसतोय 11 वर्ष पंतप्रधानपदी बसलेला, त्याने पहिल्या 12 वर्षात मुख्यमंत्री म्हणून जे घाव सोसले त्याची चर्चा आज होत नाही. चर्चा होते मोदी नंतर कोण. अरे पण मोदी पहिला कोणी घडवला? तो संघाने घडवला, तो भारतीय जनता पक्षाने घडवला, अडवाणी वाजपेयींनी घडवला? नाही मित्रांनो, अजिबात नाही. एक नौखा प्रशासनाचा काडी मात्र अनुभव नसलेला स्वयंसेवक मुख्यमंत्री केला आणि नंतर आमदार झाला. इतका अननुभवी माणूस गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला जे काय टीकेचे घाव सोसावे लागलेत, त्यातून पंतप्रधान पदाला लायक असलेला एक नेता भाजपच्या हिंदुत्वाच्या टीकाकारांनी दिला, बहाल केला. आणि त्यांना आता चिंता पडली की उद्या मोदीची मुदत संपली किंवा मोदी थकले, निवृत्त व्हायचं ठरवलं तर मग भाजपचं काय, हिंदुत्वाचं काय? त्याकडे भाजप लक्ष देत नाहीये, संघ लक्ष देत नाहीये. त्याची चिंता भाजपला किंवा संघाला आहे, त्यापेक्षा संघाच्या हिंदुत्वाच्या विरोधकांना दुसरा मोदी उभा केला पाहिजे, कारण उद्या मोदी थकतील याची चिंता या विरोधकांना आहे. आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये हा दुसरा नरेंद्र मोदी घडवला जातोय, ज्याचं आजचं नाव देवेंद्र आहे. विचित्र वाटतं ना मित्रांनो ऐकायला. पण नौखा नरेंद्र मोदी थेट मुख्यमंत्री झाला. कधीही मंत्री किंवा फारसा अनुभव नसलेला देवेंद्र पण मुख्यमंत्री झाला. आणि ज्या प्रकारे त्याने हळूहळू करत अख्ख्या महाराष्ट्रावर आपलं गारूड निर्माण केलेलं आहे, योगायोग आणखी आहे. पटेल, गुजर, ठाकूर अशा नानाविध जाती पाती गुजरातमध्ये सुद्धा आहेत. पण नरेंद्र मोदी ज्या जातीचे आहेत त्याचे 2% पण लोकसंख्या नसेल, तरीही नरेंद्र मोदी हा गुजरात मधल्या सर्व जातींचा नेता आहे आणि अनभिषिक्त नेता आहे, निर्विवाद नेता आहे. त्याच्या विरुद्ध अगदी पटेलांचं आंदोलन पासून सगळं सगळं दलितांचं आंदोलन, तो जिग्नेश मेवानी, सगळे खेळ झाले, काही उपयोग झाला का? नाही. आणखीन तरारी आली त्या मूर्तीमध्ये, अधिक तेज आलं त्या मूर्तीमध्ये. आणि दुसरीकडे बघा, ब्राह्मण महाराष्ट्रात आहे किती हो, किती अल्पसंख्य, किती नगण्य. आणि त्या ब्राह्मण म्हणून देवेंद्र फडणवीसांना जितकं लक्ष करण्याचा प्रयास शरद पवारांपासून सगळ्यांनी केला, त्यातून सगळ्या महाराष्ट्रावर ज्याचं एकछत्री नेतृत्व सगळ्या जातींमध्ये स्वीकारलं जात आहे, असा एक नेता महाराष्ट्राला मिळाला, त्याचं नाव देवेंद्र आहे. तो पल्ला शरद पवार स्ट्रॉंग मराठा होऊन गाठू शकले नाहीत. कुठल्याही आजवरच्या नेत्यांना तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. असा सर्व जातींची मतं मिळवून, सर्व जातींच्या सदिच्छा मिळवून आपलं पॅन महाराष्ट्र व्यापी नेतृत्व प्रस्थापित करणारा देवेंद्र फडणवीस हा त्याच्या आई वडिलांनी घडवला, संघाने घडवला, भाजपने घडवला नाही. त्यांच्या कट्टर विरोधकांनी, हिंदुत्व विरोधकांनी, संघ भाजपा विरोधकांनी जे टाकीचे घाव घातले, जी संकट उभी केली, त्या प्रत्येक संकटावर, त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत करत देवेंद्र फडणवीस इथे येऊन पोहोचलाय. आणि त्याच्या नेतृत्वाचा महाराष्ट्रामध्ये कळस करण्याच्या दिशेने जरांगे पाटील यांनी जे प्रयत्न चालवलेत, यासाठी फडणवीसांनी जरांगे पाटील यांचे मनोभावे आभार मानले पाहिजेत, मनोभावे आभार मानले पाहिजेत. कारण जरांगे पाटील यांचं आंदोलन हा त्यातला एक टप्पा असा आहे की ब्राह्मण मुख्यमंत्री असलेली छाप पुसून देवेंद्र फडणवीस एक प्रकारे मराठे तर सगळ्यांचे नेते आहेत
आणि जरांगे पाटील यांच्यासारख्या हेकोकोर अहमन्य मराठे वगळता तमाम महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस एकमुखी नेता आहेत हे सिद्ध करण्याचं सगळं श्रेय हे जरांगे पाटलांना, त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या पाठीराख्यांना जातं, पाठीमागून सूत्र हलवणाऱ्यांना जातं. त्याचं श्रेय भाजप आणि संघाला नाहीये. कारण यातून नरेंद्र मोदी नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर हे टीकाकार देत आहेत, ते घडवत आहेत. एक नवा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात घडवला जातोय. मित्रांनो, अधिक तपशिलात नंतर बोलेन. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.